आज आपण इयत्ता 5वी मधलं इंग्रजी विषयातील जे आपले युनिट 4 आहे त्याच्यातले जे लेसन झालेले आहेत त्याच्यातलं मुलांनो युनिट 4 मधलं 4.5 कुठलं आहे आपलं 4 पॉइंट काय होतं आपल्याला एक टॉक टॉक टॉम 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 ऑल डे लॉंग हे काय होतं आपल्याला एक छोटीशी स्टोरी होती. त्यानंतर ऑन द टाइम लाईन आय स्पीक आय से आय टॉक आणि 4.8 सायन्स फन अँड फेअर काय केलेलं आहे आता मुलांना आपण अभ्यासलेलं आहे. त्याची आपण अभ्यासलेलं आहे त्याचं पुन्हा रिव्हिजन व्हावं, त्याचं पुन्हा रिकॉल व्हावं, जे विसरले असाल पुन्हा तुमच्या लक्षात यावं त्या सगळ्या गोष्टी. म्हणून आपण काय करणार आहोत मुलांनो ऍक्टिव्हिटीद्वारे, गेमद्वारे, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरद्वारे काय करणार आहोत आपण पुन्हा त्याचं रिव्हिजन घेणार आहोत. तर मुलांना चला आपण आता काय करूया ऍक्टिव्हिटीद्वारे काय करूया प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा मुलांना इथे एक तर फिलिंग द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स याच्यात काय असतात ते दोन ऑप्शन दिलेले असतात. दोन ऑप्शन मधून एक जो योग्य पर्याय आहे तो काय करायचा असतो आपल्याला निवडायचा असतो. चला मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. बघा मुलांना पहिला प्रश्न काय आहे इथे आय यूज नीडल्स थ्रेड्स अँड सीझर्स अँड बटन्स अँड क्लॉथ आय टेक मेजरमेंट अँड देन स्टिच क्लोथ्स हू एम आय. इथे आपल्याला एक पिक्चर दिलेला आहे आणि पिक्चर मध्ये काही काही वस्तू दिलेल्या आहेत त्या बघून तुम्हाला ओळखायचं आहे की हू एम आय की तो कोण आहे. तर बघा इथे पहिले काय दिलेलं आहे आय यूज नीडल्स. नीडल्स म्हणजेच काय मुलांना सुई. नीडल म्हणजे काय सुई. ही काय दिसते आपल्याला सुई दिसते आहे. नीडल्स म्हणजे सुई. थ्रेड्स थ्रेड्स म्हणजे काय धागा. या सुईला बघा धागा लावलेला आहे. मग सीझर सीझर म्हणजे काय मुलांना ही कैची आहे. अँड बटन्स जे आपण शर्टाला बटन लावतो तो बटन बघा या पिक्चर मध्ये दिलेले आहेत हे बटन्स अँड क्लॉथ्स. क्लॉथ्स म्हणजे हा जो कापड आहे. तर आपण कपड्याला शर्टाला किंवा अशा बटन्स लावतो त्याच्यासाठी आपण सुई, धागा, दोरा आणि कैची, सीझर वगैरे वापरतो. तर अँड टेक मेजरमेंट आणि आपण काय करतो या मेजरमेंट टेप द्वारे काय करतो आपण मेजरमेंट म्हणजेच काय माप घेणे. मेजरमेंट म्हणजेच काय मुलांना माप घेणे. तर मेजरमेंट घेतो. अँड स्टिच स्टिच म्हणजे काय मुलांना शिवणे. स्टिच म्हणजे काय शिवणे. तर बघा स्टिच क्लोथ्स हू एम आय म्हणजे याच्याद्वारे आपण बटन्स, सीझर, सुई, धाग्याद्वारे आपण कपडे शिवतो. तर तो कोण शिवतो हू एम आय. बघा इथे दिलेला आहे प्लंबर. प्लंबर म्हणजे जो नळाचे काम वगैरे करते तो. आणि दुसरा आहे मुलांना टेलर. तर कोण करतो हे काम इथे कोणाचं चित्र दिसते आहे तर काय येईल उत्तर म्हणजे मुलांना टेलर. टेलर म्हणजेच काय शिंपी कपडे शिवणारा. तर आपलं योग्य उत्तर असेल इथे टेलर. समजलं. आता बघा आपला दुसरा प्रश्न बघूया काय आहे. आपल्याला बघा इथे काय दिसते आहे की कोणीतरी आपल्याला कुकिंग करताना दिसते आहे. ठीक आहे. तर बघा इथे दिलेले आहे हू युजेस पॉट्स. पॉट्स म्हणजेच काय भांडे वापरणे हे दिसतात आपल्याला. पॉट दिसते आहे. स्पून्स म्हणजे हे चमचे दिसत आहेत. अँड लॅडर्स लॅडर्स म्हणजे हा जो डाव आहे ज्याच्याने आपण तेल वगैरे काढतो त्याला. अँड स्टोव अँड ओव्हन इथे ओव्हन दिसतो आहे. स्टोव दिसतो आहे. हा पॅन दिसते आहे. तर बघा हू युजेस तो कोण युज करतो मुलांना या सगळ्या गोष्टी. कुक म्हणजे जो स्वयंपाक करणारा युज करतो की पोस्टमन पत्र देणारा. ह्या ज्या वस्तू कोण युज करतो तर काय येईल उत्तर मुलांना ह्या ज्या वस्तू आहेत तो कुक म्हणजे स्वयंपाक करणाराच युज करतो. तो उत्तर आहे आपलं कुक. आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. बघा आय यूज चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर हू एम आय. चॉक म्हणजे जसं खडू, बोर्ड म्हणजे फळा, डस्टर म्हणजे ज्याच्याने आपण ब्लॅकबोर्ड पुसतो आणि मग हे पेन वापरतो आणि कम्प्युटर हू एम आय. ह्या सगळ्या वस्तू कोण वापरतो मुलांना कुक वापरतो की टीचर. टीचर म्हणजे शिक्षक. कुक म्हणजे स्वयंपाक करणारा. तर कोण वापरतो मुलांना ह्या सगळ्या गोष्टी. तर उत्तर आहे आपलं टीचर. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा मुलांना आपण चौथा प्रश्न वाचूया. व्हॉट डू यू रिमेंबर वेन यू हिअर दिस साऊंड डिंग डॉंग. बघा व्हॉट डू यू रिमेंबर वेन डू यू साऊंड दिस साऊंड. आता आपल्याला इथे एक बेल दिसते, घंटी दिसते आहे आणि याचा जर आवाज झाला असं जर आवाज झाला टिंगटॉंग जसा आवाज झाला तर ह्या कशाचा आवाज असेल मुलांना. हा आवाज बेलचा असेल की बसचा असेल तर कशाचा असेल मुलांना हा आवाज असेल बेलचा. उत्तर आपलं बरोबर आहे. बघूया आता पाचवा प्रश्न काय दिलेला आहे. बघा व्हॉट डू यू रिमेंबर वेन यू हिअर दिस साऊंड पीटर पॅटर. पीटर पॅटर हा जो साऊंड येतो तर आपल्याला काय आठवते
रेन ड्रॉप्स असतात की हॉर्न असतो, हॉर्नचा आवाज आहे हा पीटर पॅटर. आणि इथे आपल्याला रेन ड्रॉप्स म्हणजे पाण्याच्या थेंबाचं चित्र दिलेलं आहे. तर पीटर पॅटर कोणाचा आवाज येतो मुलांनो? रेन ड्रॉप्स. तर खरं उत्तर काय आहे याचं जो ऑप्शन आहे रेन ड्रॉप्स. उत्तर आपल्या बरोबर आहे. आता आपण 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे ते वाचूया. काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे? आय गिव्ह यू अ बुक, म्हणजे मी तुला पुस्तक दिलेली आहे. आता गिव्ह आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे? टेन्स ओळखायचा आहे. आता गिव्ह आहे का? हा जो गिव्ह आहे हा कोणत्या ह्याच्यात आहे? गिव्ह हा जो शब्द आहे हा पास्ट टेन्स मध्ये आहे. पास्ट टेन्स म्हणजेच काय? आपला जो भूतकाळ आहे त्याच्यातला आहे. गिव्ह म्हणजे देऊन झालेला आहे, दिला गेलेला आहे. आय गिव्ह यू अ बुक म्हणजे मी तुला पुस्तक दिलेली आहे. आता एस्टरडे म्हणजे काल आणि टुमॉरो म्हणजे उद्या. तर हा भूतकाळातला जो शब्द आहे इथे काय लागेल? एस्टरडे येईल की टुमॉरो येईल? तर काय येईल मुलांनो? टुमॉरो म्हणजे हा भविष्य काळातला असतो, म्हणजे फ्युचर टेन्स मधला. तर इथे योग्य पर्याय काय असेल? काय असेल? आय गिव्ह यू अ बॅग, आय गिव्ह यू अ बुक एस्टरडे, म्हणजे मी तुला काल पुस्तक दिली होती. तर आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा 7व्या नंबरचा जे प्रश्न आहे, शिल्पा नीड्स वॉटर, म्हणजे शिल्पाला पाण्याची गरज आहे. नाऊ म्हणजेच काय मुलांना? आता. आणि लास्ट मंथ म्हणजे मागच्या महिन्यात. तर शिल्पाला पाण्याची गरज कसं असेल? मागच्या महिन्यात असेल की आता? तर काय येईल उत्तर इथे मुलांना? इथे असेल नाऊ. शिल्पा नीड्स वॉटर नाऊ. आता आपण जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे ते वाचूया. बघा काय दिलेलं आहे? इट इज गोइंग टू प्ले क्रिकेट, सॉरी ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट, म्हणजे तो खेळायला जाणार आहे, जात आहे. कधी? लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात, की दिस वीक म्हणजे या आठवड्यात. तर बघा पहिले आपण टेन्स ओळखूया. इज म्हणजेच काय? हा हेल्पिंग वर्ब आहे, वर्तमान काळात लागतो. आणि गो आहे, हा काय आहे? गोला आयएनजी लागलेला आहे, म्हणजे कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे ही क्रिया घडत आहे. तर काय येईल? ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट. तर काय येईल उत्तर मुलांनो? दिस वीक. काय येईल उत्तर? दिस वीक, म्हणजे या आठवड्यात तो क्रिकेट खेळायला जाणार आहे. बघा आता जात आहे. आता बघा 9 नंबरचा प्रश्न आहे. आता ही पोएम अभ्यासलेली आहे. आय स्पीक, आय से आणि आय टॉक याच्यातला आहे. आपण वेगवेगळ्या अॅनिमल्सचे आवाज, बर्ड्सचे आवाज अभ्यासलेले आहेत. त्याच बेसवर तुम्हाला काय करायचंय? इथे कोणाचा कसा आवाज असतो हे तुम्हाला ऑप्शनद्वारे इथे सांगायचं आहे. तर बघा लायन्स, लायन्स काय करतो? रोअर करतो की पर करतो? काय करेल? लायन्स काय करतो? गर्जना करतो. तो काय येईल? लायन्स रोअर. रोअर म्हणजेच काय मुलांना? गर्जना करणे. बघा आता 10 नंबरचा प्रश्न आहे. शिप, जी मेंढी असते ती काय करते? क्वॅक क्वॅक करते की बा बा करते? तर काय येईल उत्तर मुलांना? शिपचा आवाज कसा येतो? बा बा असा आवाज येतो. बघा मग 11 नंबरचा आहे बीज. बीज म्हणजेच काय? जी ही हनी बी असते, मधमाशी असते, तिचं बझिंग साऊंड असतो की बाबा साऊंड असतो? बज म्हणजे कसं? गुंजन करते असं, असं म्हणजे आपल्याला आवाज येतो. आणि बा म्हणजे बा बा तसा आवाज. तो काय येईल? बीज काय करते? असं बझिंग साऊंड असतो तिचा. बघा आता 12 नंबरचा क्वेश्चन आहे. काऊज, काऊज मू करते की कू करते? काऊ म्हणजे काय? ही काय आहे? गाय. त्या गायचा आवाज मू म्हणजे हंबरण्यासारखा येतो की कू असा येतो? तर काही मुलांना काऊ कशी करते? मू करते, म्हणजेच हंबरते. तर आपला जो मू ऑप्शन आहे ते काय आहे? अगदी बरोबर आहे. आता बघा हा शेवटचा प्रश्न आहे. हा एकदम तुम्हाला माहिती पाहिजे मुलांना. तर बघा आपल्याला कशाचं चित्र दिसतंय? फ्रॉग. तर फ्रॉगचा आवाज कसा असतो मुलांना? असा म्हणजे तो काय करतो? असं त्याचा आवाज येतो ना फ्रॉगचा असा. तर कसा येतो? स्क्वॅक येतो की क्रॉक सारखा आवाज येतो? कसा येईल मुलांना? असा डराव डराव आवाज येतो ना त्याचा. स्क्वॅक म्हणजे असं चू 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 असा आवाज नसतो तो. फ्रॉगचा काय येईल मुलांना? असं डराव डराव असा आवाज असतो, म्हणजेच काय? क्रॉक. अशा प्रकारे मुलांना ऍक्टिव्हिटीद्वारे काय केलेलं आहे? आपल्या पाठात जे किंवा कवितेमध्ये जे काही जो अभ्यासक्रम होता तो आपण परत रिकॉल केलेला आहे, रिव्हिजन केलेलं आहे आणि ऍक्टिव्हिटीद्वारे काय केलेली आहेत? आपण प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत. तर आता मुलांना आपण काय करूया? आपली जी दुसरी स्टेप आहे म्हणजे आपल्याला गेमद्वारे म्हणजे खेळाद्वारे काय करायचं आहे? आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ह्या गेमद्वारे तुम्हाला छान फन म्हणजेच काय? छान मज्जा पण येईल आणि छान छान काय होईल? जर तुम्ही हे सोडवलं व्यवस्थितपणे तुम्हाला मार्क्स पण छान मिळतील. तर मुलांना इथे 5 गेम आहेत. त्याच्यातलं बघा मी हे
कारवाला गेम चूज करते आणि इथे 4 कीज आहेत म्हणजे चाव्या दिलेल्या आहेत. जर आपण योग्य उत्तर दिलं तर योग्य उत्तराची चावी योग्य उत्तर दिलं आणि ती चावी आपण प्रेस केली तर आपली गाडी स्टार्ट होईल. जर आपण चुकीचं उत्तर दिलं तर ही गाडी पुढे येऊन इथे धडकेल आणि ऍक्सिडेंट होतील. म्हणजे तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आणि योग्य उत्तर सांगितलं तर तुम्हाला मार्क्स मिळतील. चला तर मग आपण काय करूया, प्रश्नाला सुरुवात करूया. बघा इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे म्हणजे तुम्हाला तेच साऊंड ओळखायचं आहे. आपली ही कविता झालेली आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, कॅट्स दिलेलं आहे. तर कॅट्सचं साऊंड कसं असतं मुलांना, बा असते, रोर असते की पर असते की स्क्वेक, सांगा. व्हेरी गुड. काय असते, कॅट्स काय करते, पर म्हणजेच काय करते मुलांना, म्याव म्याव करते. तर म्याव पर हे जे आपल्याला ग्रीन ऑप्शन ग्रीन रंगाने दिलेलं आहे, तर आपण ही जी ग्रीन कलरची की आहे ती प्रेस करूया. बघा आपलं उत्तर काय आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. आता बघा दुसरा जो प्रश्न आहे, आय गिव्ह युअर मेडिसिन अँड इंजेक्शन. आता बघा आपल्याला मेडिसिन आणि म्हणजे औषधं आणि इंजेक्शन कोण देतं मुलांना, आर्टिस्ट म्हणजे कलाकार देतो, डॉक्टर की कारपेंटर की टीचर. तर मेडिसिन आणि इंजेक्शन कोण देतो, व्हेरी गुड. सोपा प्रश्न होता अगदी. तर डॉक्टर देतात. तर डॉक्टरचं ऑप्शन कुठल्या रंगाने आहे, ब्ल्यू रंगाने आहे. तर आपण ब्ल्यू कलरची की प्रेस केलेली आहे. उत्तर बरोबर आहे. बघा आता तिसरा प्रश्न आहे, वी विल बी इन कॉलेज. आता बघा इथे विल लावलेलं आहे म्हणजे कुठला टेन्स आहे मुलांना, तो फ्युचर टेन्स आहे म्हणजेच भविष्य काळ आहे. वी विल बी इन कॉलेज म्हणजे मी कॉलेजमध्ये असेल म्हणतो. तर बघा आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षानंतर, लास्ट वीक की मागच्या आठवड्यात, मग आहे लॉंग एगो खूप वर्षापूर्वी, मग आहे एस्टरडे म्हणजे काल. तर काही आय विल बी इन कॉलेज. तर काय आहे उत्तर मुलांना याचा, आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजेच काही दिवसानंतर. तर बघा हे कुठल्या रंगाने दिलेले आहे, रेड रंगाने. आपलं उत्तर बरोबर आहे. बघूया आता चौथा प्रश्न काय आहे, फादर विल बाय मँगोज म्हणजे माझे वडील काय करतील, आंबे विकत घेतील. परत इथे विल दिलेला आहे म्हणजे माझे वडील आंबे विकत घेणार आहेत. कधी, एस्टरडे म्हणजे काल. आता हे फ्युचर टेन्स मध्ये आहे तर हा एस्टरडे पास्ट टेन्स मध्ये लागतो. तर इथे ते शक्यच नाही. लास्ट वीक आपण म्हणजे पास्ट टेन्स मध्ये मागच्या आठवड्यात, टुमॉरो म्हणजे उद्या आणि सम टाइम एगो म्हणजे काही वेळा एगो म्हणजे काही वेळापूर्वी. तर काही फादर विल बाय मँगोज. तर काय इथे फादर विल बाय मँगोज टुमॉरो म्हणजे माझे वडील उद्या काय घेणार आहेत, आंबे घेणार आहेत. इथे टुमॉरो जो ऑप्शन आहे तो काय आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा तुम्हाला आवाज ओळखायचा आहे. टिक टिक इज द साऊंड ऑफ. टिक टिक कशाचं साऊंड आहे मुलांना, ते कारचं साऊंड आहे, क्लॉकचं साऊंड आहे, फोनचं साऊंड आहे की हॅमर. टिक टिक कशाचा आवाज येते, व्हेरी गुड. ते क्लॉक म्हणजेच कशाचा आवाज आहे, ते घड्याळीचा आवाज आहे. तर बघा कुठल्या रंगाने आहे ऑप्शन, आपला ब्ल्यू रंगाने दिलेला आहे म्हणून आपण ही ब्ल्यू रंगाची की आहे ती प्रेस करूया. उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. सोपे प्रश्न आहेत मुलांना. आता तुम्हाला परत ओळखायचं आहे, आय यूज पेन, ब्रशेस, क्रेयॉन्स, पेपर, पेन्सिल. हे जे पेंटिंगचे सामान आहेत म्हणजे पेन्सिल आहेत, क्रेयॉन्स आहेत किंवा ब्रश, पेपर, पेन्सिल कोण वापरतो, एक आर्टिस्ट वापरतो, मेकॅनिक वापरतो, कुक वापरतो की टेलर. तर हे कोण वापरतो मुलांना, एक आर्टिस्ट म्हणजेच काय, एक कलाकार. बघा कुठल्या रंगाने दिलेलं आहे, ते ऑप्शन आहे रेड रंगाने दिलेलं आहे म्हणून आपण इथे ही की प्रेस करूया. आपलं उत्तर काय मुलांना, अगदी बरोबर आहे. नॉक नॉक साऊंड इज मेड ऑन द. नॉक नॉक कशापासून साऊंड क्रिएट होतो, पिलोचा असतो का, बुकचा असतो की बेलचा की डोअरचा. तर नॉक नॉक साऊंड मुलांना डोअरचा असतो म्हणजेच काय, दरवाजाचा साऊंड असतो. हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आठवा, द कार गोज. आता कार कशी जाते, कारचा तुम्ही तुमच्या जवळून गेली असेल तर कार कशी जाते, अशी झुम जाते, टिंग टिंग करत जाते, टिकटॉक करत जाते की अशी क्लॅप क्लॅप करत जाते. ते कशी जाते मुलांना, कार किंवा बाईक अशी कोणत्या साऊंड येतो त्याच्यापासून, द कार गोज इन म्हणजे त्याचा झूम साऊंड येतो. तर बघा झूम कुठल्या रंगाने दिलेला आहे, आपल्याला रेड रंगाने दिलेला आहे. तर आपलं उत्तर अगदी काय मुलांना, अगदी बरोबर आहे. आता 9वा प्रश्न आहे, आय गिव्ह यू लेटर्स. बघा आता लेटर्स म्हणजे जे आपल्याला पत्र आहेत कोण देतं, नर्स देते, ब्लॅक स्मिथ म्हणजेच काय, लोहार आहे, आणि कुक म्हणजे स्वयंपाक बनवणारा, आणि पोस्टमन म्हणजे पत्र वाटणारा.
तर कोण देतो मुलांना आपल्याला लेटर्स? तर देतो पोस्टमन. बघा हा येलो रंगाने दिलेला आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता 10वा प्रश्न आहे. आय यूज पॉट्स, पॅन्स, कुकर, नाईफ, स्पून आणि मिक्सर. तर कोण हे सगळं वापरतो? पॉट्स म्हणजे भांडे आहेत, पॅन्स म्हणजे पॉट्स म्हणजे जे भांडी आहेत, पॅन तवा, कुकर, हे 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 आपण स्वयंपाकात वापरतो. ठीक आहे, स्वयंपाक करताना. तर कोण वापरत असेल? टीचर असेल, प्लंबर असेल, कुक असेल की टेलर. तर काय असेल मुलांना? याचं योग्य उत्तर काय आहे? कुक. कुक म्हणजे आपल्याला स्वयंपाक करणारा जो आहे तो काय करतो? ह्या सगळ्या वस्तू वापरतो. अशा प्रकारे मुलांना आपण 10 प्रश्न गेमच्या द्वारे अगदी बरोबर सोडवले आहेत आणि आपले 4ही चॅप्टरचं काय केलेलं आहे? आपण रिव्हिजन केलेलं आहे. आता हे रिव्हिजन केलेलं आहे तर या बेसवर तुम्हाला काय द्यायची आहे मुलांना? एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि तुम्हाला ती कमीत कमी वेळात योग्य उत्तरं देऊन काय करायची आहे? सॉल्व्ह करायची आहे. चला तर आपण काय करूया? टेस्टला सुरुवात करूया. अगदी सोपे प्रश्न आहेत. आताच आपण गेम मध्ये काय केलेले आहेत? हे सॉल्व्ह केलेले आहेत. बघा कॅट्सचा आवाज कसा येतो? बा, पर, रोअर की स्क्विक कसा येतो मुलांना? तर बरोबर, व्हेरी गुड. पर असा आवाज येतो. नेक्स्ट बघा टिक टिक इज द साऊंड ऑफ. टिक टिक कशाचा साऊंड असतो? कार, फोन, क्लॉक की हॅमर कशाचा साऊंड असतो मुलांना? तो क्लॉक म्हणजेच घडीचा आवाज असतो. आता बघूया तिसरा प्रश्न. आय गिव्ह यू मेडिसिन अँड इंजेक्शन. कोण देतं आपल्याला मेडिसिन आणि इंजेक्शन? आर्टिस्ट, कारपेंटर, डॉक्टर की टीचर. कोण देतो मुलांना? जे आहेत इंजेक्शन आपल्याला आणि औषधं डॉक्टर देत असतो. उत्तर अगदी बरोबर आहे. सांगा मुलांना द कार गोज. कारचा आवाज कसा असतो? कसा असतो? झुम झुम, टिकटॉक, डिंग टिंग टॉंग की क्लॅप क्लॅप कसा असतो मुलांना? तर कारचा असं असतो झुम. लहान मुलांना पण असं झुम असा आवाज करताना त्यांच्या गाड्या चालवत असतात. तर उत्तर बरोबर आहे. बघूया आय युजेस पॉट्स, पॅन्स, कुकर, नाईफ, स्पून. ह्याच्या स्वयंपाकाचे जे सगळे साहित्य तो कोण वापरतो? टीचर, कुक, प्लंबर की टेलर. तो कोण वापरतो मुलांना? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो कुक म्हणजे जो स्वयंपाक करणारा आहे तो वापरतो. बघा 6वा प्रश्न. आय गिव्ह यू लेटर्स. पत्र कोण देतं? नर्स, कुक, ब्लॅकस्मिथ की पोस्टमन. तर कोण देतं मुलांना? जो पोस्टमन आहे तो आपल्याला काय करतो? पत्र देत असतो. बघा पोस्टमन आहे उत्तर. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. नॉक नॉक साऊंड इज मेड ऑन द. नॉक नॉक कशाचा साऊंड असतो? पिलोचं, बेल, बुक की डोर. नॉक नॉक कशाचं? दरवाजाला आपण काय करतो मुलांना? असं नॉक नॉक करत असतो. उत्तर असेल इथे डोअर म्हणजेच दरवाजा. बघूया मग आता इथे 8वा प्रश्न आहे. फादर विल बाय मँगोज. म्हणजे माझे वडील मँगोज घेणार आहेत, आंबे घेणार आहेत. येस्टरडे, टुमॉरो, लास्ट वीक की सम टाइम एगो. तर काय इथे विल आहे म्हणजेच काय? फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून इथे काय येईल मुलांना? टुमॉरो. बघा आय यूज पेन, ब्रशेस, क्रेयॉन, पेपर अँड पेन्सिल. तर बघा काय येईल इथे? आर्टिस्ट, कुक, मेकॅनिक की टेलर. तर काय येईल मुलांना? ह्या सगळ्या वस्तू कोण वापरतो? ह्या जो आहे पेंट, ब्रशेस एक आर्टिस्टच वापरतो म्हणजेच एक कलाकार वापरतो. आता शेवटचा प्रश्न बघूया. वी विल बी इन कॉलेज म्हणजे मी कॉलेजमध्ये असेल. आफ्टर अ फ्यू इयर्स, लॉंग लॉंग एगो, लास्ट वीक की येस्टरडे. तर काय असेल मुलांना? आफ्टर अ फ्यू इयर्स एगो म्हणजे काही वर्षानंतर. अशा प्रकारे मुलांना आपण टेस्ट फिनिश संपवलेली आहे. आणि आता बघूया आपले 10ही उत्तर बरोबर आहेत का? बघा आपले 10 प्रश्न अगदी बरोबर आहेत. अशा प्रकारे काय केलेली आहे मुलांना? आपण टेस्ट सोडवली आहे. तर तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करत राहा. आता आपला शेवटचा टप्पा आहे मुलांना. प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती काय करायची आहेत? आता आपल्याला अभ्यासायची आहेत. जे 4.5 पासून 4.8 पर्यंत जे काही आपण अभ्यासलेलं आहे त्यावर आधारित इथे प्रश्न दिलेली आहेत आणि त्याचे उत्तर आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला आज इथे समजून घ्यायचे आहेत. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे. बघा पहिला प्रश्न आहे. हू लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर. ब्लॅकस्मिथ आणि लोहार आणि सुताराच्या मध्ये कोण राहायचं? तर कोण राहायचं मुलांना? अ मिनिस्टर. कोण राहायचं? अ मिनिस्टर म्हणजेच मंत्री. मिनिस्टर लिव्ड बिटवीन म्हणजे च्यामध्ये. ब्लॅकस्मिथ म्हणजेच लोहार आणि कारपेंटर म्हणजे सुतार. ब्लॅकस्मिथ आणि लोहार या दोघांच्या घरांच्या मध्ये कोणाचं घर होतं? मिनिस्टरचं होतं. म्हणजे काय होईल? A minister lived between the blacksmith and the carpenter. बघूया आता दुसरा प्रश्न. सोपे प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे. Where did the story take place? म्हणजे ही जी स्टोरी होती
टिक टिक टॉंग टॉंग आवाज वाली. कुठे ही स्टोरी म्हणजे घडलेली आहे? तर कुठे घडलेली आहे मुलांना? आठवा बघा. द स्टोरी टूक प्लेस इन फार अवे लँड ऑफ कोरिया. म्हणजे द स्टोरी टूक प्लेस घडलेली आहे द फार अवे म्हणजे खूप दूर, लँड ऑफ कोरिया म्हणजे कोरियामध्ये काय झालेली आहे, ही जी गोष्ट आहे ती काय आहे, घडलेली आहे. बघूया तिसरा प्रश्न. हु यूज द बिग हॅमर. द बिग हॅमर म्हणजे मोठा हातोडा कोण वापरायचा? तर कार्पेंटर वापरायचा मुलांना की ब्लॅकस्मिथ वापरायचा? तर कोण वापरायचा? व्हेरी गुड, ब्लॅकस्मिथ म्हणजेच काय, लोहार. तर काय येईल इथे उत्तर? द ब्लॅकस्मिथ युज्ड अ बिग हॅमर. तर कोण वापरायचा? ब्लॅकस्मिथ म्हणजे जो लोहार आहे तो काय वापरायचा? बिग म्हणजे खूप मोठा जो आहे हॅमर वापरायचा. बघूया आता चौथा प्रश्न इथे आपण वाचूया. वेअर डिड द कार्पेंटर शिफ्ट. तर कार्पेंटर कोणाच्या कुठे शिफ्ट झाला होता? आठवा बरोबर आहे. तर कार्पेंटर कुठे शिफ्ट झाला होता? तो ब्लॅकस्मिथच्या घरी त्यांनी काय केलं होतं? घर एक्सचेंज केलं होतं. बघा तर काय आहे? द कार्पेंटर शिफ्टेड टू द ब्लॅकस्मिथ्स हाऊस. तो कोणाच्या घरी शिफ्ट झाला होता? तो ब्लॅकस्मिथ्स हाऊस म्हणजे त्या लोहाराच्या घरी कार्पेंटरने आपलं काय केलं होतं? घर शिफ्ट केलं होतं. कुठे गेला होता? कार्पेंटर शिफ्टेड टू द ब्लॅकस्मिथ हाऊस म्हणजे हाऊस. त्याने आपलं घर ब्लॅकस्मिथच्या घरी काय केलं होतं? शिफ्ट केलं होतं. आता आपण पाचवा प्रश्न बघूया. वेअर डिड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट. तर ब्लॅकस्मिथ शिफ्ट कुठे गेला होता? द ब्लॅकस्मिथ शिफ्टेड कुठे कोणाच्या घरी गेला होता? द कार्पेंटर्स हाऊस म्हणजे ब्लॅकस्मिथने कोणाच्या घरी शिफ्ट केलं होतं? सुतार म्हणजे जो सुतार आहे, जो फर्निचरचे काम करतो, लाकडाची काम करतो, त्याला कार्पेंटर म्हणतात. त्याच्या घरी त्यांनी घर शिफ्ट केलं होतं. बघूया उत्तर काय आहे? द ब्लॅकस्मिथ शिफ्टेड. जो ब्लॅकस्मिथ आहे म्हणजे जो लोहार आहे तो कुठे शिफ्ट झाला होता? द कार्पेंटर्स हाऊस म्हणजेच सुताराच्या घरी काय झालेला होता? तो शिफ्ट झालेला होता. आता बघूया सहावा प्रश्न आहे. वॉज द मिनिस्टर हॅपी ऍट द एंड. म्हणजे मिनिस्टर शेवटी हॅपी होता का? वॉज द मिनिस्टर. तर काय येईल मुलांना? नो, तो हॅपी नव्हता. कारण त्या दोघांनी जे आहेत घर आपसात एक्सचेंज केली होती पण आवाज ऍज इट इज होता म्हणजे त्याला आवाजाचा त्रास होतेच होता. तर काय येईल उत्तर मुलांना? बघा इथे दिलेलं आहे नो म्हणजे तो हॅपी नव्हता. द मिनिस्टर वॉज नॉट हॅपी ऑल द एंड म्हणजे शेवटपर्यंत तो हॅपी नव्हता. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर जस्ट एक्सचेंज देअर हाऊसेस म्हणजे जे ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर या दोघांनी काय केलं होतं? फक्त त्यांची घरं बदललेली होती आणि ते मिनिस्टरच्या घराच्या आजूबाजूलाच होती. सो द साऊंड टॉंग टॉंग टॉक टॉक कर कंटिन्यू टू बी देअर. तर तिथे जो आवाज येत होता त्यांची जे कामं करायची तिथे त्यांचा जो टॉंग टॉंग टॉक टॉक कर आवाज तो तिथे एंड पर्यंत म्हणजे सतत येत होता. त्यामुळे जो मिनिस्टर होता तो हॅपी नव्हता. बघूया मुलांना आता जो 7th नंबरचा प्रश्न आहे. Why does the balloon stick the wall after rubbing in your head. म्हणजे इथे म्हटलेले जो बलून आहे तो आपल्या डोक्याला असं रब केलं म्हणजे घासलं तर तो म्हणजे वॉलला कशामुळे शिफ्ट झाला? तर कशामुळे म्हणजे त्याच्यात काय झालं होतं निर्माण मुलांना? इट हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत निर्मितीमुळे काय झालं होतं? त्याच्यात आपल्या केसांमध्ये आणि बलून मध्ये काही घर्षण निर्माण झालं आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली म्हणजे विद्युत निर्माण झाला आणि त्यामुळे तो वॉलला काय झालं? त्या ऊर्जेमुळे तो तिथे तो स्टिक झाला म्हणजे चिपकला. तर काय येईल उत्तर? इट हॅपन ड्यू टू इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? तो विद्युत ऊर्जा निर्मितीमुळे काय झालं? तो तिथे स्टिक झालं. बघूया आता 8 नंबरचा जो प्रश्न आहे. व्हॉट अट्रॅक्ट्स द क्लिप्स इन द एक्सपेरिमेंट. आता बघा व्हॉट म्हणजे जे क्लिप्स होते जे खिळे होते इन द एक्सपेरिमेंट मध्ये म्हणजे ते कशाला अट्रॅक्ट झाले? म्हणजे कशाला अट्रॅक्ट झाले मुलांना? जे क्लिप्स होते लोखंडी खिळे होते ते कशाला अट्रॅक्ट झाले? बघा द मॅग्नेट अट्रॅक्ट द क्लिप. तर कोणी केलं त्यांना अट्रॅक्ट? द मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे जो चुंबक असतो. मॅग्नेट म्हणजेच काय? चुंबक जो असतो लोहा चुंबक असतो. तर द मॅग्नेट अट्रॅक्ट द क्लिप. मॅग्नेटने जे क्लिप्स आहेत म्हणजे जे खिळे आहेत त्यांना केलं आयरन जे क्लिप्स आहेत त्याला काय केलं? अट्रॅक्ट केलं. सोपं होतं उत्तर. आता शेवटचा प्रश्न आहे मुलांना. बघा काय दिलेलं आहे. वेन यू मिक्स सोडा अँड विनेगर व्हॉट गॅस इज फॉर्म. म्हणजे आपण सोडा आपण एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं होतं त्या मुलाने बलून मध्ये
जो बेकिंग सोडा तो टाकला होता आणि ते बॉटलमध्ये काय होतं, खाली बॉटलमध्ये त्यांनी विनेगर टाकलं होतं. तर दोन्ही एकत्र आले, सोडा आणि विनेगर एकत्र आलं, तर कुठली गॅस क्रिएट झाली मुलांनो? व्हेरी गुड. कुठला? कार्बन डायऑक्साईड. आणि ते कार्बन डायऑक्साईडच्या गॅस निर्मितीमुळे काय झालं की तो बलून आपोआपच ब्लू झाला, म्हणजे फुगला. तर बघा कुठली गॅस क्रिएट झाली इथे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची स्पेलिंग बघा, CARBON, कार्बन डायऑक्साईड, DIOXID, कार्बन डायऑक्साईड. तर मुलांना हे लक्षात ठेवायचं. जे आपण प्रश्न जे अभ्यासलेले आहेत त्याचं काय, जे 9 प्रश्न होते आपल्या चॅप्टरवर आधारित, ते आपण अभ्यासलेलं आहे. तर मुलांना या प्रश्नांची उत्तरं तुम्ही परत सोडवण्याचा प्रयत्न करा, परत या सगळ्यांचं रिव्हिजन करा, म्हणजे काय होईल, तुमचा अभ्यास पक्का होईल. तर आपले जे युनिट 4 आहे मुलांना, ते सगळे आपण काय केलेले आहेत, चॅप्टर किंवा पोएम जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. आणि आपण ऍक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट आणि परत प्रश्न उत्तराद्वारे काय केलेलं आहे, आपण हा युनिट पूर्ण केलेला आहे. तर तुम्ही काय करा, याचा परत सराव करा, अभ्यास करा. धन्यवाद.